महापालिका निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत। महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महापालिका निवडणुकीचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांबळे आपणा सर्वांचं स्वागत करतो। आता आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 4 मध्ये। या ठिकाणी बाळूमामा मंदिर परिसरामध्ये आपण पाहू शकत असाल की मोठी अशी बैठक या ठिकाणी झाली आहे आणि भाजपचे जिथले जे उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी इथल्या परिसरातील नागरिकांनी पाठिंबा दिला आहे। आपल्या बोलण्यासाठी माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे आपण त्यांच्याशी बातचीत करूया। भाऊ, काय सांगाल, या ठिकाणी आता बैठक झालेली आहे, काय नेमका निर्णय झालेला आहे? सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमामध्ये आम्ही 4 नंबर वॉर्डमध्ये आहोत, बाळूमामाच्या मंदिराच्या परिसरामध्ये आहोत। इथं बऱ्याच वेळा माझं येणं झालेलं आहे, गणपती उत्सवला येतो मी त्यावेळेला, आणि जवळजवळ इथं 80% कामं इथं संपलेली आहेत। जवळजवळ रस्ते झालेले आहेत, बाकी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। ह्यामधून हा रस्ताही धरला आहे आता त्यामध्ये त्यांना आम्ही सांगितलं, लाडक्या बहिणी आहेत, लाडक्या बहिणीबद्दल शासनानं काय केलं, देवाभावांनी काय केलं, ह्या बाबतीत त्यांना सांगितलं आपण। आणि हे निश्चित आहे की हे पहिल्यापासून हे BJPला मतदान करणारा हा सगळा ग्रुप आहे मोठा, आणि तो ग्रुप भाजपलाच मतदान करेल। फक्त आम्ही विनंती केली की आपण 4ही उमेदवारांना भाजपचं मतदान करा, एकाला वगळून दुसऱ्याला वगळून त्यामध्ये विकास होत नसतो। त्यामुळं आपण भाजपला मतदान करा। निश्चितच त्यांच्या सगळीकडे वार्डमध्ये असतं की नगरसेवक भेटत नाही आहे, हे होत नाही आहे, पण मी प्लॅन केला 4 नगरसेवक आपले भाजपचे निवडून आले तर हे जे 4 विभाग करून त्यांना वाटून देऊ, त्या विभागामध्ये त्यांचं संपर्क कार्यालय असेल आणि संपर्कामध्ये त्या विभागाची कामं होतील। हप्त्यातून एकदा असा जनसंपर्क कार्यालयात असा एक मोठा आपला मेळावा, असं मेळावा म्हणजे काय म्हणतात त्याला, दरबार लोकदरबार तसा घेतला जाईल। त्या दरबारला मी उभा बसेल आणि त्यामुळं प्रत्येक वार्डच्या काही समस्या असतील त्या पद्धतीने आपल्याला करता येईल, अशा पद्धतीने एक नियोजन आपल्याला पुढं करायला लागेल। त्यामुळे ह्या लोकांची तक्रार आणि समजूत, कारण त्यांच्या हाकेला ओलं नगरसेवक भेटला पाहिजे, कारण ह्या भागात कोण येणार, त्या भागात कोण जाणार, तो करेल मग हा करेल, असं करून ते वंचित राहतात लोक आणि काही समस्याला मग सामोरं जायला लागतं। तर ह्या दृष्टिकोन हा एक प्लॅन आपल्याला करायला लागेल, त्याशिवाय मी तो प्लॅन करेन। आणि निश्चितच ह्या जनतेला मी आभार मानेन की आज तिथं आवटी फॅमिली निरंजन असेल त्याला कायमचं इथं निवडून देतात। पहिल्यापासून निरंजन आवटीवर बापूवर प्रेम करणारे लोक आहे सगळे, इथं माझ्यावर प्रेम करणारे, मलाही 4 वेळा इथं आमदार केलं आहे, त्यामुळे निश्चितच हे लोक 4ही नगरसेवकांना निवडून देतील। घराणेशाहीचा मुद्दा प्रत्येक वार्डात या ठिकाणी घुमतोय, मात्र या ठिकाणी एका पत्रकाराला 40 वर्ष जो भाजपची निष्ठावंत कार्यकर्ता होता अशा मोनवाटव्यांना तुम्ही उमेदवारी दिला आणि 2 चेहरे असे 3 चेहरे नवीन दिला, काय सांगा? मी ह्या नगरपालिकेच्यामध्ये मिरजमध्ये 11 चेहरे नवीन दिले, पण ते निष्ठावंत आहेत, पक्षाशी एकनिष्ठ आहेत, अशा लोकांना मी चान्स दिला। त्यांनी तर कधी पुढे यायचं आपण, कारण ते चेहरे असं करत गेलं तर त्यामध्ये असं होणार नाही की जेणेकरून कार्यकर्त्याला वाव मिळाला पाहिजे। हे एक आम्ही एक्सपेरिमेंट केला आणि त्यामध्ये निश्चितच नवीन चेहरे पण चांगले काम करतील, व्यवस्थित करतील, त्या माध्यमातून हे आता चेहरे आपल्यासमोर येत आहेत। बाळूमामा मंदिराच्या इथल्या ज्या काय मागण्या आहेत ती तुमच्यासमोर इथल्या नागरिकांनी ठेवले, काय पुढच्या काळात काय प्लॅनिंग? मागणी अशी आहे की जसं आपण अंबाबाई मंदिरचा पण विचार केला की आपण तसं बांधकाम केलं, हे बाळूमामाचं मंदिर भरती करून ते मंदिर खाली गेलेलं आहे, डीपला गेलं, त्यामुळे ते उचलून घ्यायला पाहिजे। ह्यासाठी आता ह्या DPCमध्ये आम्ही त्याला क वर्गामध्ये घेऊ आणि क वर्गाच्या माध्यमातून पुन्हा ब वर्गात टाकायचं, ब वर्गाचा प्रस्ताव तयार करायचा, शासनाला पुटअप करायचा आणि शासनाला पुटअप करून शासनाकडून जसा भरघोस निधी आपल्याला येतो, जसं अंबाबाई मंदिराला, बेडगच्या मरगुबाई मंदिराला, सोमेश्वर मंदिराला, अशा बऱ्याच मंदिरांना ते पैसे मिळाले, त्या पद्धतीने ह्याची आपण व्यवस्था करू आणि हे मंदिर सुशोभित करून आपण घ्यायचा व्यवस्था करू त्याची। तुम्ही केलेले विकास काम असेल, म्हणजे आमदार फंडाने दिलेला निधी आहे त्यावर या ठिकाणी विकास झाला आहे,
मात्र तुम्ही भाषणामध्ये मगाशी बोलला की जनतेला की आमचं परिपत्रक निघाले, विरोधकांना पण तुम्ही मी परिपत्रक ह्या वॉर्डमध्ये 24 कोटी आणि काही असा मी विकास केलेला आहे. मी इथं आमदार झाल्यापासून 24 कोटी रुपये ह्या मी वॉर्डला दिलेले आहेत. आणि मी जनतेला आव्हान केलं की जसं मी पत्रक काढलं आहे विकासाचं गावासकट कामासकट काढलेलं आहे पत्रक, तसे आत्ता उमेदवार कोण आलं तर त्यांना विचारा, बाबा तुम्ही काय विकास केलेला असं पत्रक काढलं आहे का, मी इथं तुम्ही विकास केला आहे का नुसते आश्वासन देणार आहे, हे त्यांना विचारा म्हणून मी सांगितलं त्यांना. कारण आम्ही काम करून विकास करून मतदान मागायला आलो आहे, आश्वासन देऊन मतदान मागायला आलेलो नाही आहे. त्यामुळं निश्चितच जनता त्यावरती विचार करते. या ठिकाणी आपण प्रभाग क्रमांक 4मध्ये होतो आणि या ठिकाणी आम्ही विकास केला आहे. 24 कोटीचा निधी या प्रभाग क्रमांक 4साठी दिला आहे. त्यामुळं विकास करणार नाही तर आधी आम्ही विकास केला आहे या जेव्हावर आम्ही या ठिकाणी जनतेला मतदानाचं आवाहन करत आहोत. अशा प्रकारची प्रतिक्रिया माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. कॅमेरामन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे, महाराष्ट्र उत्तरदर्शन न्यूज, मिरज.